सध्या आपण आहोत फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची पहिल्यांदा निवडणूक पार पडते आणि प्रभाग क्रमांक 6 याच्यामध्ये नेहमीच चर्चेत राहतोय. याचं कारण असं, या प्रभाग 6 मधून जितके काही उमेदवार उभे आहेत तितके सगळे सुशिक्षित आहेत, एकापेक्षा एक मातब्बर आहेत आणि त्याचबरोबर त्यांची कामंही आतापर्यंतची सगळ्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. मग आता यामध्ये लोक पसंती कुणाला देतात, कोण निवडून येईल हे सगळं पाहणं तर महत्वाचं ठरतंच आहे. पण मतदारांची जशी मतं आहेत त्याचबरोबर इथले उमेदवार नेमके काय म्हणतात, प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा आहे, प्रत्येकाचं व्हिजन काय काय आहे, हे सगळं सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं ठरतं. म्हणून प्रभाग क्रमांक 6 मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवणारे विशाल नाना हरपळे आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम नाना, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार नाना, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल. निवडणूक अगदी काही दिवसांवरती मतदान येऊन ठेपलेलं आहे. अगदी एका हाताच्या बोटावरती मोजणे इतपत दिवस उरलेले आहेत आणि यामध्ये तुमचं लोकांपर्यंत पोहोचणं तर गरजेचंच आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्ही आतापर्यंत जी कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. तर आतापर्यंत तुम्ही अशी कोणकोणती कामं केलेली आहेत ज्यावरती लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? लोकांनी विशाल नाना विठ्ठल हरपळे आणि आमच्या वहिनी सुपर्णताई किरण पाटील हरपळे यांना मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी निवडून का द्यावं हे सांगत असताना आपण मला जो प्रश्न विचारला की तुम्ही जनतेसाठी काय केलं, खरं तर आज चालू वय माझं 46 वर्षाचं आहे आणि 2002 सालापासून मला राजकारणाची पूर्ण इत्थंभूत माहिती 22 वर्षापासून चांगली समजते. कारण ज्यावेळेस फुरसुंगी गावामध्ये 2002 सालापासून निवडणुका झाल्यात, 2002, 2007, 2012, 2016 ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेसमध्ये एक प्राधान्यक्रमाने मी कुणा ना कुणाचं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 खासदारकीचे इलेक्शन आणि 3 आमदारकीचे इलेक्शनला सुद्धा मी प्रामाणिकपणे उमेदवारांची कामं या ठिकाणी केलेली आहेत. हे सगळं काम करत असताना आज 2025 साली स्वतः विशाल नाना विठ्ठल हरपळे जे लोकांसाठी झटला होता तो आज त्याच्यावर वेळ आलेली की त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी लोकांसाठी जे काय केले ते आता लोकांनी विशाल नानासाठी आणि वहिनीसाठी काय करायचे ती वेळ आज जनतेवर, मतदानावर आमच्यासाठी आलेली आहे. हे सगळं करत असताना अगदी लहान वयापासून, म्हणजे त्या काळी ज्यावेळेस काही समजत नव्हतं जास्त राजकारणातलं, त्या काळी गावचे उत्सव असतील, गावच्या यात्रा असतील किंवा गावातली काही शैक्षणिक, धार्मिक, तुम्हाला सांगतो क्रीडा क्षेत्रातली कार्य असतील, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रक्रमाने एक ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतमध्ये काळामध्ये भ्रष्टाचार झाला होता खूप मोठा, तर तो भ्रष्टाचार उघडकीस आणला होता आणि त्या भ्रष्टाचाराच्या काळामध्ये पूर्ण ग्रामपंचायत बरखास्त केली होती. परंतु काही राजकीय पुढाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतल्या त्यांच्या जवळच्या लोकांना सोबत ठेवून तो आमचा निकाल तसाच दाबून ठेवला होता. आजही तो निकाल जर पाहिला तर ग्रामपंचायत बरखास्त झालेली आहे. आणि त्या काळामध्ये युवकांची सत्ता पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्याच्या सर्व ठिकाणी नवीन युवकांचं एक वातावरण चेंज झालं होतं. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये युवकांची सत्ता आली होती. त्याचप्रमाणे फुरसुंगीवर सुद्धा ती वेळ आली होती. जुन्या राजकारण्यांना टाळून आज मतदार राजा आणि ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, जनता ही नवीन युवकांना साथ देणार होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, जाणून बुजून फुरसुंगी गाव चांगलं सदन असताना, चांगली विकास कामं होत असताना सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत ही महानगरपालिकेत घालायचा घाट घातला. आम्ही त्या महानगरपालिकेला विरोध केला आणि नको म्हणलं महापालिकेत गावची खरंच खूप वाईट हाल होईल असं लोकांना सांगितलं होतं. तीच परिस्थिती आज आपण बघताय की 8 वर्षानंतर फुरसुंगीला पुन्हा महानगरपालिकेतून बाहेर यायची वेळ आली. का तर एवढा मोठा महसूल फुरसुंगीचा हा महापालिकेला जाताना गावाला पिण्याचं पाणी, कचरा डेपो, त्याच्यानंतर रस्ते, आरोग्याच्या, ड्रेनेजच्या कुठल्याही सुविधा पुणे महापालिका करू शकली नाही. मग आम्ही एक असं लोकांना आव्हान केले की बाबा आमचा टॅक्स जो लागलाय तो हडपसर महापालिकेच्या त्या रेडिनेकनर आणि ग्रामपंचायतचं रेडिनेकनर आमच्या गावचा खूप तफावत होती. पण तिथलं टॅक्स फुरसुंगीला लावला गेला. त्या पद्धतीची विकास कामं नव्हती. टॅक्स तर भरपूर लावला गेला परंतु विकास कामं होत नव्हती. मग आम्ही सांगितलं एक आमचा जोपर्यंत विकास कामं होत नाही पुढील 15-20 वर्ष तोपर्यंत ग्रामपंचायतच्या दराने किंवा अगदीच ग्रामपंचायतच्या दुप्पट दराने कर आकारणी करा, पण महापालिका ती करू शकली नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन ठेवलं, एक तर तुम्ही महापालिकेतून गाव वगळू शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. तर आम्ही त्यावेळेस मागणी केली की आमची स्वतंत्र ग्रामपंचायत करा किंवा त्याची नगर परिषद करा. तर त्या प्रामुख्याने नगर परिषद या ठिकाणी आमची केली आणि नगर परिषद माध्यमातून पहिला प्रश्न सोडवला टॅक्सचा. जवळजवळ 100 रुपये जर टॅक्स असेल महानगरपालिकेचा तो कुठंतरी आम्हाला नगरपालिकेमध्ये 40-45 रुपयाला, म्हणजे 55-60% टॅक्स आमचा कमी झालाय. आता हे सगळं करत असताना मी मूळ प्रश्नाच्या बाजूला जाणार नाही.
कारण तुम्ही मला विचारलं तुम्ही काय केलं गावासाठी आणि कामं कोणती कोणती केली. तर कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्या आधीची खूप काही कामं सांगता येईल, पण आता एक लेटेस्ट लोकांना स्मरणात राहिलेली आणि आठवलेली कामं तरी कळली पाहिजेत. कोरोनाच्या काळामध्ये पेशंटला बेड मिळत नव्हते. कोरोनाच्या काळामध्ये पेशंटला इंजेक्शन मिळत नव्हते. काही लसी मिळत नव्हत्या. कोरोना काळामध्ये किराणा, तरकारी, दूध, फळे, भाजीपाला, धान्य आणि काही आवश्यक वस्तू मिळत नव्हत्या. त्या सगळ्या गरजवंत वस्तू नागरिकांना लागणाऱ्या या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पोहोचवल्या. त्याच्यामध्ये गावामध्ये प्रत्येक ठिकाणी औषध फवारणी केली, दूर फवारणी झाली. कोरोना काळामध्ये अक्षरशः सांगायला खरंच वाईट वाटते की ज्या ज्या व्यक्तींचा कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू पावल्या त्या कुटुंबातले लोक सुद्धा त्यांच्या मृत्यूसाठी त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी जात नव्हते. तर आम्ही जणू आमच्या कुटुंबातलाच तो विधी आहे असं समजून प्रत्येक अंत्यविधीमध्ये आजही प्रत्येक 100% अंत्यविधीमध्ये आम्ही प्रामुख्याने पुढे असतो. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी मृत व्यक्तींसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य त्या कुटुंबाला केलं. कारण कुटुंबातली लोक येत नव्हती. म्हणजे 10वी असू द्या, मैत असू द्या, कोणाचे वाढदिवस असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, काही काम असू द्या, प्रत्येक ठिकाणी आम्ही 100% पुढे असतो. त्यानंतर मध्ये जवळजवळ मला आठवतंय की मी 3-4 वर्षापूर्वी गावामध्ये कुठल्याच प्रकारचे इलेक्शन नव्हत्या, तर गावातल्या 7-8 हजार महिलांना मी माझ्या स्वखर्चाने आणि काही महिलांचं स्वतःचं 500 रुपयाचं योगदान जरी त्यामध्ये समाविष्ट झालं तर आज तिरुपती बालाजी, शेगाव, उज्जैन, मुंबई दर्शन, मुस्लिम समाजासाठी हज अलीची ट्रिप, अजमेरची ट्रिप, इकडं पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूरला असू द्या, इकडं कोल्हापूरला बाळूमामाला असू द्या, अष्टविनायक असू द्या, अशा जवळजवळ 7-8 हजारपेक्षा जास्त महिलांना मी देवदर्शन यात्रा घडवली. त्याच्यानंतर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या होती. एक मोठं तळ आमच्या नवीन कॅनलच्या शेजारी बांधले गेले. आम्ही ते उत्सवामध्ये विषय काढून आज तो तळ्याचा विषय, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर बऱ्याच वेळेस गावामध्ये काही वाड्या वस्त्यांना रस्ते नव्हते. ते रस्त्यांची कामं, ड्रेनेजची कामं ही आम्ही आमदारकीच्या आणि खासदारकीच्या फंडातून आम्ही आमचा फॉलोअप घेऊन ती कामं नागरिकांसाठी केलेली आहेत. अशी खूप काही कामं तुम्हाला म्हणजे सांगता येईल की अगदी त्याच्यामधले फक्त आता एकच काम राहिले. मला खूप इच्छा होती की मी हे काम जनतेला सांगावं आणि जनतेने ते नागरिकांनी आणि मतदारांनी बारकाईने ऐकावं. भावनिक होऊन म्हणून मी बोलत नाही, परंतु माझ्या कामाची पद्धत आता प्रचाराच्या दरम्यान सांगितली जाते आहे की तुम्ही खूप आमच्यासाठी कामं केल्यात आणि तुमच्यासारख्या व्यक्तीची नगर परिषदेला खूप गरज आहे आणि नगरमध्ये तुमच्यासारखं व्यक्तिमत्व पूर्ण 1 ते 16 प्रभागातील नागरिकांना आणि मतदारांना आवश्यक वाटते. मी तर उलट म्हणल फक्त मला एकट्याला नको, आमच्या मशालवरच्या सगळ्या उमेदवारांना आपण त्यांच्या समोरचं बटन दाबून त्यांना निवडून द्या आणि सत्ता द्या. फक्त एकट्याला पाठवू नका, सत्तेत मला पाठवा. जणू सत्ता जर हातात आली तर काहीतरी चांगलं काम करता येईल. तर फक्त मला एक चेष्टेने सांगायचंय, माझी खूप अशी काही कामं झाल्यात ही नागरिकांनी पाहिल्यात. तोंडाने सांगणं कधी कधी आवडत नाही, परंतु एक काम माझ्याकडनं प्रामुख्याने राहिलेले आहे नागरिकांसाठी करण्याचं. सगळी कामं केली पण माझ्याकडनं फक्त एकच काम राहिले. आता फक्त धुणं भांडी करायचं काम राहिलेलं आहे माझं. कारण मलाही मनापासून खूप आता म्हणजे भावनिक झालोय मी 20-22 वर्षाला एवढी कामं करतोय आणि एवढी कामं करत असताना प्रत्येक नागरिकाला, मतदारांना वाटते विशाल नाना हवा आहे, पण विशाल नाना तोंडाने नको आहे. त्याला आणि वहिनींना जर आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून बहुमताने निवडून दिलं तर त्या नगर परिषदेमध्ये जाऊन काहीतरी वेगळं काम करू शकतो. तर हे सगळं करत असताना फक्त माझ्याकडून 2 कामं राहिलेली आहेत जनतेची. फक्त घरी जाऊन धुणं आणि भांडी करायचं काम राहिलेलं आहे. ते सुद्धा जर वेळ प्रसंगी जर गरज वाटली मतदारांना की नानाने आमच्या घरी यावं, आमची भांडी घासावी, नानाने आमच्या घरी यावं, आमचं धुणं धुवावं, तर विशाल नाना नागरिकांसाठी, जनतेसाठी, समाजासाठी कुठली कामं करायला तयार आहे. अगदीच नाना, तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा कामाचा आढावा घेतला त्या पद्धतीने एक गोष्ट फार महत्वाची आहे. जशी कामं निवडणुकीच्या आधी तुम्ही केलेली आहेत किंवा गेल्या काही वर्षामध्ये केलेली आहेत, 20-1 वर्षामध्ये, तीही तितकीच महत्वाची होती जितकी महत्वाची आता पुढील होणारी कामं आहेत. मग निवडणुकीत जर यदाकदाचित तुम्ही निवडून आलात तर निवडून आल्यानंतर कोणकोणते तुम्ही प्रश्न नागरिकांच्या मार्गी लावणार आहात किंवा या प्रभागामध्ये काय नवीन गोष्टी तुम्ही आणणार आहात जेणेकरून नागरिकांच्या सुविधा, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जलद होतील, त्यांचे प्रश्न सुटतील, त्यांना सगळ्या सुविधा इकडे घर बसल्या त्यांच्यापर्यंत पोहोच होतील, त्यांच्या प्रभागामध्ये पोहोच होतील, असे कोणकोणते तुमचे नियोजन आहेत, कोणकोणती तुम्ही कामं करणार आहात येत्या भविष्य काळामध्ये? खरं तर मी एक प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 6 मधील मतदारांना एक कळकळीची आणि मनापासून नम्र विनंती करतोय की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करतोय.
घरचं काम करत नाही, पण समाजाची कामं करत आलो लोकांनी पाहिलेली आहेत. आणि मतदानाच्या आणि प्रचाराच्या दरम्यान पाहतोय लोक मला सांगतात, नाना तुमची कामं चांगली आहेत. परंतु एक खंत म्हणून व्यक्त करूची वाटते स्टार महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून, की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये जर विशाल नाना हरपळेंचा पराभव झालाच, तर मी या संपूर्ण राजकारणातून मी एक्झिट घेणार आहे, बाहेर पडणार आहे. आणि काय नाही, स्वतःचं कुटुंब आणि उद्योग व्यवसायामध्ये खास करून लक्ष घालणार आहे आणि माझी प्रगती मी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु जर मतदारांनी मला भरघोस मतांनी मला आणि माझ्या वहिनींना जर निवडून दिलंच, तर मतदारांना मतदान केल्याचा पश्चाताप येऊन देणार नाही. मतदारांना योग्य व्यक्तीला मतदान केलंय याचा अभिमान वाटल अशा काही गोष्टी करणार आहेत, की मतदार ते स्वतः मनात सुद्धा आणू शकत नाही की विशाल नाना आपल्यासाठी ह्या गोष्टी करणारे, म्हणून त्याला निवडून द्यायचे. त्यासाठी प्रामुख्याने सांगतो की नगर परिषदेमध्ये टॅक्सचा खूप मोठा प्रश्न आहे. तर तो टॅक्सचा प्रश्न निवडणुकीतून निवडून गेल्याच्या नंतर पहिला सभागृहामध्ये जे काय मिटिंग बसते, त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने अजेंड्यावर आणि प्रोसिडिंगवर ते विषय घेऊन येत ना, हे टॅक्सचा प्रश्न पहिला मार्गी लावायचा आहे. दुसरी गोष्ट, प्रभाग क्रमांक 6 मधून जरी निवडून दिलं विशाल नाना हरपळेंना, तरी 1 ते 16 प्रभागामध्ये मला माहिती आहे मी कुठल्या प्रभागामध्ये त्या नागरिकांचं काम मी करू शकतो, जेणेकरून फक्त मला एक प्रभाग दिलाय निवडून येण्यासाठी. परंतु निवडून देत असताना जसे इतर प्रभागातले लोक माझ्यासाठी प्रभाग क्रमांक 6 मध्ये सांगतायत की विशाल नाना त्या ठिकाणी पाहिजे, त्याला निवडून द्यायचं आहे, अशी व्यक्ती नगर परिषदेसाठी गरजेची आहे. तर जे असे लोक माझ्यासाठी उरलेल्या 4 दिवसामध्ये बाहेरच्या प्रभागातले लोक माझ्यासाठी मदत करणार माझ्या प्रभागात निवडून आणण्यासाठी, त्या प्रत्येक प्रभागातल्या लोकांचं मी माझ्या पद्धतीने, इतर प्रभागात जरी तो राहिला असला मतदार असला तरी त्याचं काम मी प्रामुख्याने, त्याचं जे काम काय निघेल ते मी करणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला नगर परिषदेचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आहे. त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये गावामध्ये ज्या आता जागा शिल्लक आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीवर अन्याय न होता त्या ठिकाणी आपल्याला ज्या आवश्यक सार्वजनिक सुविधा आहेत त्या सार्वजनिक सुविधामध्ये त्याच्यामध्ये तुमचं गार्डन, हॉस्पिटल, शाळा, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक, ह्या ज्या काही लोकहिताच्या सार्वजनिक गोष्टी आहेत त्याचं आरक्षण टाकल्याच्या नंतर प्रत्येक भागामध्ये आर झोन आणि आर झोन आणि इंडस्ट्रियल झोन, म्हणजे इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून आपल्याला लोकांना, युवकांना, महिला भगिनींना रोजगार निर्मिती करावी लागेल. कंपन्यांना या ठिकाणी बोलून आपल्या गावचं उत्पन्न वाढवावं लागेल. दुसरी गोष्ट, ज्या ज्या नागरिकांच्या घरांच्या नोंदी आजतागायत राहिलेल्या आहेत त्या सर्व नागरिकांना कसं ना कसं काहीतरी विशेष एक बाब करून आपल्याला त्या प्रत्येक नागरिकांच्या घराच्या नोंदी कराव्या लागतील. आता जे एमजीबीचं पाणी गावामध्ये आलंय त्याचं नियोजन नीट नाहीये, तर आपल्याला ते नियोजन व्यवस्थित करून पाणी सोडणाऱ्या वॉलमन लोकांना दिवसाआड तरी कमीत कमी पूर्ण फुरसुंगी भागामध्ये आणि वाड्या वस्त्यांमध्ये पिण्याचं पाणी कसं पोचलं एमजीबीचं, याचं प्रामुख्याने काम करायचंय. त्याच्यामध्ये 2 गोष्टी अजून महत्वाच्या आहेत, शैक्षणिक सुविधा आणि आरोग्याच्या सुविधा. कारण इथून लोणी काळभोरला आणि इथून हडपसरला पेशंटला जावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये ट्रॅफिकमुळे काही लोकांचे मृत्यू झालेले आहेत आणि दगावलेले आहेत. तर हक्केच्या अंतरावर फुरसुंगीच्याच भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल आणि एक चांगलं शिक्षण, जेणेकरून आपले शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न नागरिकांचे याच भागामध्ये तयार करून त्या ठिकाणी मिटवायचे मला. त्याच्यानंतर नागरिकांना आता ज्या ज्या भागामध्ये रस्ते नाहीयेत, म्हणजे प्लॉटिंग एरिया झालाय बघा, आता रेल्वेच्या पलीकडं खूप मोठा प्लॉटिंग एरिया आहे, खूप मोठे प्लॉट विकले गेलेत, आज घरं तयार झाल्यात, त्यांच्या नोंदी नाहीयेत, तर त्या लोकांच्या नोंदी करून ज्या ज्या प्लॉटिंग धारकांनी ह्याच नागरिकांना प्लॉट विकले त्यांनी बंधनकारक होतं खरं तर प्लॉट धारकांनी प्लॉट विकताना त्यांच्या ब्रोशरमध्ये जे काय दिलं जातं त्याच्यामध्ये त्यांनी प्लॉटला कंपाऊंड करणं, प्लॉटला रस्ते देणं, प्लॉटला ड्रेनेज लाईन देणं, प्लॉटला लाईट देणं, प्लॉटला पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन देणं, प्लॉटला छोटंसं एक कनेक्शन असतं विद्युतचं, ते कनेक्शन देणं त्यांनी बंधनकारक होतं. परंतु आज ते प्लॉट विकून बसलेत आणि ते काही नागरिकांना देऊ शकले नाही. तर प्रचाराच्या दरम्यान ज्यावेळेस लोकांच्या समोर जाते तो लोक म्हणतात आमची कामं कोण करणार. तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला की ज्या लोकांनी तुम्हाला प्लॉट विकले त्यांचं हे कार्य नव्हतं का, तुम्ही तर त्यांना पैसे दिले, चुके नाही दिले, पण त्यांनी त्यांना काम जे होतं ते त्यांनी दिलं नाही, म्हणून आज तुम्ही आम्हाला सांगताय. ते आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिल्याच्या नंतर जे लोक ते करू शकले नाही ते काम, तुमचं राहिलेलं काम विशाल नाना हरपळे आणि सुपर्ण वहिनी तुमच्या प्लॉट धारकांचं रस्ते असू राहिलेले, पिण्याचे पाणी तिथपर्यंत पोहोचलेलं नसू, काही विद्युतची व्यवस्था कमी असू, तिथं लोड शेडिंग, लोड वाढवायचं, म्हणजे त्या डीपीचा लोड वाढवायचं काम करायचं आपल्याला, पिण्याचं पाण्याचं कनेक्शन, आणि त्या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये अंधार आहे त्या भागामध्ये आपल्याला उजाड आणायचं काम त्या प्लॉटिंग धारकांचं करायचंय. आपल्या फुरसुंग गावच्या रेल्वे गेट पासून ते
बोयाळीपर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्त्याचं काम करायचंय. त्याच्यामध्ये काही भागामध्ये अजून अंधार आहे, त्या ठिकाणी आपल्याला तो भाग उजेडात आणायचा आहे. काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं MGPची लाईन गेलेली आहे, परंतु कनेक्शन दिलं गेलेलं नाही. का तर त्याच्यामध्ये काही आता जे उमेदवार आहेत समोरचे, हे उमेदवार त्याच मतदारांच्या समोर जाऊन मी आज तुम्हाला MGPचं पाणी दिलंय, ते नळ कनेक्शन द्यायचा प्रयत्न करतात. परंतु मी नागरिकांना विनंती करेन, अजून 8-10 दिवस आपण अडचणीत काढले तरी चालतील, परंतु आपल्याला ऑथराईज पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन नगर परिषदेला विचारून आपण ते नळ कनेक्शन अधिकृत घ्या. चुकीचं नळ कनेक्शन कोणतरी सांगते म्हणून घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये जे काही 2-2 हजार रुपये घेतले जातात, त्याच्यामध्ये नळ कनेक्शन देणाऱ्या त्या प्लंबर लोकांना 500 रुपये दिले जातात आणि ते उमेदवार समोरचे 1.5, 2-2 हजार रुपये कमावत आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी खूप महामाया कमावलेली आहे. आज जे काय आमदार फंडातून कुठल्याही पक्षाचा आमदार असो, जे काही गावामध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, त्यानंतर हे झालंय ड्रेनेज लाईन, रस्ते आणि तुमच्या बाकीच्या काही ज्या सुविधा झाल्यात त्या आमदार निधीतून झालेल्या आहेत. या व्यक्तींनी असं दाखवलं की त्यांच्या सुविधा ह्यांनी केल्यात, ह्यांनी काय यांच्या घरच्या पैशाने केल्यात. ह्यांनी उलट त्याच्यामध्ये 20-20, 30-30% निधी, म्हणजे उदाहरणार्थ 1 कोटी रुपयाचं जर काम केलं असेल तर 30-40 लाख रुपये कमवलेले आहेत. आणि 30-40 लाख रुपये कमवून आज हे मतदारांना सांगतायत की तुमच्या घरापुढचा रोड आम्ही केलाय, तुमच्या घरापुढचं लाईट खांब आम्ही उभा केलाय, तुमच्या घरापुढे हे आम्ही केले, तुमच्या घरापुढे आम्ही ते केले. यांनी काही पदरच्या पैशाने केलं नाही. हे राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या आमदार खासदार फंडातून झालेली कामं आहेत. त्यांनी त्याच्यातून उलट कमवलेले आहे, असं मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय. आणि ज्या ज्या गोष्टी आता नागरिकांना ज्या हव्या आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून, त्या नगर परिषदेच्या माध्यमातून त्या गोष्टी काम करण्याचा प्रयत्न नाही म्हणणार मी, ते कामच पूर्ण करून दाखवणार, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की आपण योग्य उमेदवार निवडून दिलाय. आणि जे दुसरे 2 उमेदवार आहेत, एक जण आहे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एक जण आहे सेटलमेंट बादशाह. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांनी, तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांना खूप मदत केली, प्रामुख्याने प्रामाणिकपणे मदत केली, परंतु ज्यांच्या विरोधात ते बांधले आज तेच त्यांच्या सोबत लढतायत. आणि आज गावाला मूर्ख बनवण्याचं काम या 3-4 व्यक्तींनी गावातल्या केलेले आहे. त्याच्यामध्ये हे आज एका पक्षामध्ये सगळे आल्यात आणि एका पक्षामध्ये येऊन हे गावाला वेगळ्या पद्धतीने गुंडाळण्याचा आणि उल्लू बनवण्याचा प्रयत्न करतायत. कारण ह्या लोकांकडनं, यांच्याकडे सत्ता असताना ग्रामपंचायत काळामध्ये, महानगरपालिकेमध्ये यांच्याकडे सत्ता असताना हे अजिबात गावात काही काम करू शकले नाही. आणि आज हेच विरोधक, महानगरपालिकेचे समर्थक आणि नगरपालिका विरोधक, आज हे चोर सगळे एकत्र आल्यात, एकत्र लढतायत. मी जबाबदारीने बोलतोय, हे चोर एकत्र झाल्यात. त्याचं कारण आहे यांचा सगळा लेखी पुरावा माझ्याकडे आहेत. कोणी कुणाबरोबर कशा कशा पद्धतीने एकत्र आले, कसं बांधले, कसे सगळे एकत्र आहेत आणि कसे निवडणूक सामोरे जातात. मी आवाहन करेल सर्व नागरिकांना, अशा सर्व समोरच्या चोर उमेदवारांना आपण मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. गुप्त मतदान आहे, गुप्त मतदानामध्ये त्या ठिकाणी पेटीत जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि आम्ही जे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, जे आमची कामं तुम्ही पाहिल्यात, आम्ही जर चुकीचं असेल तर आमच्या विरोधात सुद्धा तुम्ही एखादं गोष्ट समोर आमच्या दाखवली तरी चालेल. परंतु मी तुम्हाला मॅडम आवर्जून सांगतो, या नगर परिषद स्थापन दरम्यानच्या काळामध्ये कुणाकुणाच्या काय काय बाईट्स आहेत ते माझ्याकडे आत्ताही मोबाईलमध्ये आहेत, मी आपल्याला दाखवू शकतो. कुणी कुणी पेपरला काय काय कोड दिलेत आपले स्वतःचे, कुणी कुणी ह्या नगर परिषदेला विरोध केलाय आणि कोणी कोण कोर्टात गेलं होतं आणि ही नगर परिषद नको म्हणून हे भांडत होते. आणि आज हे सगळे भांडणारी लोक एकत्र झाल्यात आणि नगर परिषद निवडणुकीला सामोरं जात आहेत. हे भांडणारे लोक ज्यांच्या ताब्यात सत्ता होती, हे गावासाठी जर काही करू शकले नाही, तर उद्या नगर परिषदेच्या माध्यमातून हे जर सगळे त्या ठिकाणी आले तर हे पुन्हा गाव नगर परिषदेचं महानगरपालिकेत ढकलण्याचा पहिला घाट घालतील. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, आपला टॅक्स 50% कमी झालाय, आपल्याला MGPचं पाणी आता रोज मिळायला लागले, आपल्याला आता राहिलेल्या भागामध्ये विद्युतची देवी उभे करायच्यात, राहिलेल्या भागामध्ये आपल्याला ड्रेनेज लाईन करायची आहे आणि राहिलेल्या भागामध्ये ज्या ज्या नगर परिषद माध्यमातून आपल्याला सुखसुविधा द्यायच्यात त्या देण्याचा प्रयत्न मशाल उमेदवारांच्या निवडून येण्याच्या माध्यमातून आम्ही फुरसुंगी गावासाठी 100% करणारे, कुठेही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अगदीच नाना, ज्या पद्धतीने तुमची कामं सांगितली, ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे विजन सांगितले, ते नागरिकांच्या पर्यंत पोहोचतीलच. पण त्याचबरोबर हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं की प्रभाग क्रमांक 6 मधून जितके काही उमेदवार उभे आहेत, आता नागरिक येत्या 4 दिवसामध्ये कुणाच्या बाजूने कौल देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं. त्यामुळे तुमच्या प्रचाराच्या धामधुमीच्या काळातून तुम्ही इतका महत्वाचा वेळ देऊन मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेमकं प्रभाग क्रमांक 6 मधूनच नाही तर सगळ्या संपूर्ण 16 प्रभागामध्ये नेमकं काय काय घडतं, कोणता उमेदवार निवडून येतो आणि नगराध्यक्ष कोण बनतं, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर रोजच्या अपडेटसाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.